संपूर्ण राज्यामध्ये जे काही शिक्षक आहेत या शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने टी परीक्षा ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे। अन्यथा 2 वर्षात ही परीक्षा जर पास झाली नाही तर त्यांची सेवा संपुष्टात येणार आहे। त्यासाठी आज धुळे जिल्ह्यातून शिक्षकांचा मोर्चा निघणार आहे। त्यासाठी आता काही शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। नेमकी काय आपली भूमिका आहे, कशासाठी हा मोर्चा आहे? शासन निर्णय RT ॲक्ट 2009 नुसार 2013 नंतर जे शिक्षक नव्याने सेवेत लागलेले आहेत त्यांना TET शिक्षक पात्रता परीक्षा ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे। परंतु 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला की त्या निकालामध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे की यापूर्वी आतापर्यंत जेवढे सेवेत शिक्षक आहेत संपूर्ण शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे आणि ती जर तुम्ही येत्या 2 वर्षात पास झाली नाही तर तुमची सेवा ही संपुष्टातील समाप्त होईल, या पद्धतीचे निकाल आलेला आहे। त्या निकालाच्या विरोधात आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले। आपण काय म्हणाल, काय नेमकी भूमिका, काय मागणी? आमची भूमिका अशी आहे की आम्ही शासनाच्या विविध परीक्षा पास करून DED क्षेत्र असेल किंवा DEDच्या पुढच्या ज्या परीक्षा असेल, लेखी परीक्षा असेल किंवा निवड मंडळाच्या परीक्षा देऊन आम्ही पुढे आलेलो आहोत आणि आमची सर्व पात्रता पाहूनच आम्हाला नोकरी देण्यात आलेली आहे। तरी देखील शासन हा जो घाट घालतोय शिक्षकांना, अन्याय जो GR काढलेला अन्यायकारक GR, त्याला आमचा सर्व संघटनांचा विरोध आहे। नेमकं आपण काय म्हणाल? सर, जी TET परीक्षा रद्द व्हावी याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुनर्याचिका दाखल करावी। तसंच सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सर्व खासदारांची मीटिंग लावावी। या मीटिंग खासदारांमार्फत माननीय पंतप्रधानांना या TET रद्द करण्यासाठी घेराव घालावा आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये सदर विषय घेऊन ते विधेयक पारित करावे असे आमच्या संघटनेच्या मध्यवर्ती संघटनेच्या वतीने आम्ही निवेदन सादर करतो। सर, आपण काय सांगा? कायद्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये दुरुस्ती करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि RTमध्ये TETची सक्ती केलेली आहे, पण त्याचबरोबरीने आम्ही विविध स्पर्धा परीक्षा देऊन या ठिकाणी आमची गुणवत्ता सिद्धी केलेली आहे। हे फक्त शालेय शिक्षणमध्येच असे वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम किंवा वेगवेगळ्या क्लुप्त्या काढून सर्व व्यवस्था कशी अस्थिर राहील अशा पद्धतीचं हे सर्व धोरण या ठिकाणी आखलं जातं आहे आणि म्हणून शासनातल्या कुठल्याही कर्मचाऱ्याला सेवेत आल्यानंतर कुठल्याही पद्धतीची परीक्षा होत नसते, पण फक्त प्राथमिक शिक्षकांना 1 ते 8च्या वर्गांना या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा या ठिकाणी निश्चित केलेली आहे। म्हणून याचा निषेध आणि शासनाच्या शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये चाललेले सर्व असे आमूलाग्र असे शिक्षक आणि शिक्षण हिताच्या संदर्भातली धोरणं ही कितीतरी विस्तृत निर्माण करणारी आहेत आणि म्हणून हे सर्व दुरुस्त होणं अत्यंत गरजेचं आहे। सर, आपण काय म्हणाल? या संदर्भामध्ये अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेने 25 सप्टेंबर रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे। या संदर्भामध्ये माजी अटर्नी जनरल आदरणीय पुरोहित साहेब आणि हेगडे साहेब यांच्या चमूला हा आमचा पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भामध्ये आम्ही 35 लाख रुपये आमच्या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेने गोळा करून ही पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे आणि या संदर्भात दुसरं आंदोलन आमचं दिल्ली येथे जंतर मंतरवर 24 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने यात लक्ष घालावं यासाठी आम्ही ठेवलेलं आहे। नक्कीच या संदर्भात पुनर्याचिका दाखल करण्यात आलेली आहे, त्याचा विचार व्हावा, अन्यथा 24 नोव्हेंबरला आम्ही मोठं आंदोलन दिल्ली येथे जंतर मंतरवर करू अशी भूमिका या ठिकाणच्या शिक्षकांनी घेतलेली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।